असे भन्नाट चवीचे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी काही टिप आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी या ठिकाणी 250 ग्रॅम कोबी घेतलेला आहे. त्याला छान पद्धतीने किसून घ्यायचं आहे किंवा चॉपिंग करून घेतलं तरी चालेल, पण जास्ती बारीक किसू नका, कारण त्यामुळे मंचुरियन चिवट होतात. नंतर या ठिकाणी कांदा आणि गाजर, शिमला मिरची, आलं लसूण आणि कांद्याची पात ही चॉपिंग करून घेतलेली आहे आणि ते सर्व या ठिकाणी ॲड केलेलं आहे. थोडं ॲड केलेलं आहे. नंतर ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आपल्याला बाकीचे. तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, कारण हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी मी गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात आणि कांदा टाकल्यानंतर थोडंसं चॉपिंग केलेलं लसूण आणि आलं पण टाकू शकता. हे सर्व छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कोबीला आपोआप पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे. छान असं मिक्स केल्यानंतर 1 चम्मच लाल तिखट आणि या ठिकाणी 1 चम्मच गरम मसालाही टाकलेला आहे. यामुळेच मंचुरियनची खूप भन्नाट अशी चव येते आणि खूप टेस्टी लागतात. त्यानंतर 1 वाटी मैदा आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठ किंवा बेसनचं पीठही टाकू शकता. या ठिकाणी माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नाही आहे, त्यामुळे अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत. त्याला मिक्सरमध्ये मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं आपलं पीठ झालं पाहिजे, त्यामुळे मंचुरियन खूप कुरकुरीत आणि एकदम टेस्टी लागतात. जर तुम्हाला पोह्याचं पावडरही नको असेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही यूज करू शकता. मी या ठिकाणी अर्धी वाटी पोह्याचं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे. आपल्याला छान पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. जर लागलंच तर थोडंसं पाणीही त्यामध्ये ॲड करू शकता. जास्ती करू नका, कारण कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे करू नका. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला असा डो करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. परत एकदा थोडंसं पीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आहे. छान असा गोळा होतो. जास्त प्रेस करायचं नाही नॉर्मली. आणि नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला गरम करण्यासाठी. तेल गरम होजेपर्यंत या ठिकाणी आपण रोड साईड कसे मंचुरियन बनवतात त्या पद्धतीने थोडासा डो घेऊन असं थोडं टाकलं तरी चालेल, किंवा थोडंसं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस केल्यानंतर छान असा गोळा, असे गोल मंचुरियन तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. छान असे मंचुरियन मी या ठिकाणी बनवून ठेवलेले आहे. या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. एक मंचुरियन त्यामध्ये आपण टाकून घेऊयात. मंचुरियन टाकते वेळेस तेल गरम असलं पाहिजे. नंतर आपल्याला लो मीडियम गॅसवरती आपल्याला मंचुरियन मस्त तपकिरी रंग येऊजे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असा तपकिरी रंग येतो आणि खूप छान होतात. हे पहा किती छान झालेले आहेत आपले मंचुरियन. आवाज बघा आता किती छान कुरकुरीत येतो, कडक एकदम. अशा पद्धतीने दुसरेही मंचुरियन आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि फ्राय करून घेऊयात. अगोदरचे मंचुरियन तळल्यामुळे तेल खूप गरम असेल, त्यामुळे गॅस बंद करून थोडंसं परतून घेऊयात आणि नंतर परत गॅस चालू करूयात. जास्ती गरम तेलामध्ये मंचुरियन तळल्यामुळे वरतून छान कलर येतो, परंतु आतमधून कच्चेच असतात. म्हणून एकदा गरम झाले की तेल आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे आणि सर्व मंचुरियन छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपला दुसरेही मंचुरियन छान असे फ्राय झालेले आहेत. खूप छान पद्धतीने सर्व मंचुरियन आपण या ठिकाणी फ्राय करून घेतलेले आहेत. आता पाहूयात ग्रेव्ही कशी बनवायची. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे. कडक तेलामध्ये सर्व टाकून घेतल्यामुळे छान असा स्मोकी फ्लेवर येतो. लसूण आणि अद्रक या ठिकाणी टाकलेला आहे आपण आणि फ्राय करून घेऊयात. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे आणि फ्राय झाल्यानंतर 1 कांदा आपल्याला कट करून त्यामध्ये टाकायचा आहे आणि तेही छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची थोडीशी टाकायची आहे आणि तेही छान असं परतून घ्यायचं आहे. शिमला मिरची परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये
कांद्याची पात त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तेही छान असं परतून घ्यायचं आहे. ते सर्व परतून घेतल्यानंतर आपल्याला 10 रुपयामध्ये मिळणारं व्हेज मंचुरियन मसाला मिक्स हे घ्यायचं आहे. कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल. नंतर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर तो मसाला त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान असं एका डायरेक्शननी मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकदम फाईन पेस्ट झालं पाहिजे. नंतर आपल्याला कढईमध्ये तयार केलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करत जायचं आहे. छान असं घट्ट व्हायला लागतं. मग त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करू शक्यतो पाणी गरम असलं पाहिजे, त्यामुळे ग्रेव्हीची चव मेंटेन राहते. आता आपल्याला मंचुरियन त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. काही मंचुरियन तुम्ही सुकेही ठेवू शकता आणि तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात. जर ग्रेव्हीमध्ये जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता. मी या ठिकाणी अर्धे मंचुरियन ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त 1 मिनिटासाठी परतायचं आहे. थोडेसे पांढरे तीळ या ठिकाणी टाकून घेतलेले आहे. थोडीशी कांद्याची पात ही त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपले ग्रेव्ही मंचुरियन ही तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ग्रेव्ही मंचुरियन बनवून खाऊ शकता. आता रोड साईडचे किंवा रेस्टॉरंटचे मंचुरियन खाणे बंद करा आणि फक्त 20 रुपयामध्ये एवढे छान मंचुरियन बनवा. घरच्या घरी अगदी 20 मिनिटामध्ये बनणारे मंचुरियन. खा, प्या आणि एन्जॉय करा. थँक यू.